मित्रांनो, ऐन दिवाळीमध्ये मुंबऱ्यामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे असा राडा आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिलेला आहे. आणि मग एकूण तो जो संपूर्ण प्रकार पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की शिंदेंनी अडवली आणि शिंदेंचीच जिरली. मग नक्की कशी जिरली हे पुढे सविस्तर पाहणार आहोत, परंतु या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 3 मुद्दे घेणार आहोत. पहिलं म्हणजे शिंदेंनी नक्की काय काय केलं, दुसरं म्हणजे हा संपूर्ण घटनाक्रम काय होता, आणि तिसरं म्हणजे याचे भविष्यामध्ये नक्की काय परिणाम होणार आहेत. मग सुरुवातीला पहिल्यांदा शिंदेंनी नक्की काय काय केलं, तर पहिली गोष्ट केली ती म्हणजे शिवसेनेची खूप जुनी शाखा पाडण्याचं काम शिंदेंनी केलेलं आहे. मग यामध्ये दुसरं म्हणजे शिंदेंनी ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना 144चा मनाई हुकूम देण्यात आला होता आणि तिथे जमावबंदी लागू केली होती. यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसी बळाचा शिंदेंनी तिथे वापर केल्याचं दिसून आलं. पोलीस अगदी हतबल झाल्याचे दिसून आले. आणि चौथं महत्वाचं म्हणजे काहीशे कार्यकर्ते हे तिथे त्यांनी आणून बसवल्याचं, म्हणजे एक प्रकारे कुठेतरी दादागिरी करत असल्याचं कार्यकर्ते जमून शिंदेंनी तिथं दाखवून दिलेलं आहे. मग या 4 गोष्टी शिंदेंनी तिथं केल्या. मग मित्रांनो, ह्या झाल्या त्यांनी केलेल्या गोष्टी. मग घटनाक्रम नक्की काय घडला, तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेची अतिशय जुनी शाखा ही शिंदेंनी पाडली. त्यानंतर मग तिथे नवीन शाखा बनवणार आहे असं देखील शिंदेंनी सांगितलं. आणि मग उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाहीर केलं की मी 11 तारखेला तिथे जाणार आहे. आणि मग त्या पद्धतीने मग उद्धव ठाकरे निघाल्याच्या नंतर त्यांच्या सोबत मग संजय राऊत आणि अन्य शिवसेनेचे बडे नेते होते, अनिल परब वगैरे. तर त्यावेळी तिथे 144चं कलम लागू करण्यात आलं, मनाई हुकूम देण्यात आला. परंतु या सर्व मनाई हुकूम 144 याला पायदळी तुडवत मग उद्धव ठाकरे तिथे पोहोचले आणि जवळपास 30,000च्या आसपास तिथे शिवसैनिक हे रस्त्यावर उतरल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. आणि पोलिसांची बॅरिकेटिंग पाहिले. मग ठिकठिकाणी तिथे उद्धव ठाकरे यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे देखील आपण सर्वांनी पाहिले. आणि मग या सर्व जे नियम आहेत तर हे पायदळी तुडवल्या गेल्याचं दिसलं, जमावबंदी कुठेच नसल्याचं दिसलं. 144च्या कलमाचं नक्की काय झालं ते काही कळलंच नाही. आणि मग हे थेट संपूर्ण जो काही जमाव होता, संपूर्ण जे काही उद्धव ठाकरेंचा ताफा होता, तर तो थेट शाखेच्या जवळपर्यंत पोहोचल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. आणि त्याच वेळी तिथे मग पलीकडून शिंदे गटाचे काहीशे कार्यकर्ते 400-200 लोक असतील ते तिथे जमा झाल्याचं पाहिलं. आणि मग ते तिकडून घोषणा देत असल्याचं पाहिलं. मग उद्धव ठाकरे यांनी समंजस भूमिका घेऊन सांगितलं की आम्हाला पोलिसांची हतबलता महाराष्ट्राच्या समोर आणायची नाहीये, किंवा आम्हाला ऐन दिवाळीमध्ये राडा देखील इथे घालायचा नाहीये. आणि मग काही फुटावरून उद्धव ठाकरे हे माघारी फिरले आणि छोटीशी सभा घेऊन त्यांनी थेटपणे शिंदेंना आव्हान दिल्याचं देखील दिसलं. उद्धव ठाकरे म्हणाले, मर्द असाल तर पोलिसांना बाजूला सारून भिडा. आणि मग हा संपूर्ण घटनाक्रम तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिलेला आहे. मग यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की याचे परिणाम भविष्यामध्ये काय होणार आहेत. मग ज्या पद्धतीने सध्या राजकारणाची पातळी ही घसरत चाललेली आहे, देशामध्ये लोकशाही आहे का नाही असं एक वातावरण तयार झालेलं आहे. आणि मग इथे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये मग एका पक्षाच्या प्रमुखाला जेव्हा अडवलं जातं तेव्हा खरंच लोकशाही आहे का. एक शाखा जी वर्षानुवर्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्फत चालवली जात होती, तर ती पाडण्याचं काम अचानकपणे कसं काय घडलं, मग तिथं नवीन उभारणीचं काम नक्की कसं काय घडलं, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु याचे परिणाम जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा मग हे झाले ठाण्यामधील घटना. आणि एकनाथ शिंदे यांनी कितीही स्वतःचे दंड फुगवले, बेडक्या फुगवल्या, तरीही ठाण्याच्या बाहेर एकनाथ शिंदेची खरंच किती ताकद आहे
तर हे एकनाथ शिंदेंना ज्ञात आहे का नाही माहित नाही, परंतु मला वाटतं त्यांची बाहेर अजिबात ताकद नाही. त्यांना विदर्भात विशेष कोणी ओळखत नाही, मराठवाड्यामध्ये त्यांची अजिबात ताकद नाही, पश्चिम महाराष्ट्रात तर ते अतिशय नगण्य आहेत आणि कोकणामध्ये तर ते रामदास कदम आणि त्यांच्या जीवावर ते जे ताकद दाखवतात, तर तिकडे ते गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम मध्येच चाललंय, गद्दार तू गद्दार मी का तू. तर या सर्व प्रकारावरून ठाण्यामध्ये जर एकनाथ शिंदेंना आव्हान उभा राहत असेल आणि ते किती अडवण्याचा प्रयत्न केला, सरकारी बळाचा वापर केला, तरीही जर ते तिथे अडवू शकत नसतील, तर मग आत्ता जे सुरुवातीला 4 गोष्टी सांगितल्या मी, ज्यामध्ये मग शाखा पाडणं, पोस्टर फाडणं, पोलिसी बळाचा वापर करणं आणि कार्यकर्ते जमवणं, त्याचे परिणाम भविष्यात काय होणार आहेत ते थोडक्यात सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. मग मित्रांनो, आत्ता सध्या सत्ता आहे म्हणून काही शाखा मुंबईमधील देखील एक पाडली होती, ताब्यात घेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. 2024च्या नंतर जेव्हा सत्ता जाईल, ज्यावेळी एकनाथ शिंदेकडे सत्ता नसेल, त्यावेळी एकनाथ शिंदे यांची अवस्था ही अतिशय वाईट झालेली असेल आणि त्यांच्या घराच्या समोरची जी शाखा आहे ती देखील त्यांच्या ताब्यात राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण हा पायंडा तेच पाडत आहेत, एकमेकांच्या शाखांवर ताबा घेण्याचा पायंडा तेच पाडत आहेत. आणि मग त्यामुळं जर भविष्यामध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आली तर एकनाथ शिंदेंना बसायला देखील शाखा उरणार नाही आणि अशी परिस्थिती येऊ शकते असं माझं मत आहे. आणि याला जोडून ज्या देवेंद्र फडणवीसांच्या गृह मंत्रालयामार्फत पोलिसी बळाचा वापर झाला, तर भाजपने देशामध्ये अनेक भाजपचे कार्यालय उभारलेले आहेत. तर देवेंद्र फडणवीसने आणि त्यांनी देखील लक्षात ठेवावं की 2024ला जर केंद्रामधील सत्ता बदल झाला तर ह्यांनी हे सर्व उभारलेली कार्यालय भाजपचे त्यांच्या ताब्यात राहतील का, हा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा तर कोणत्या बिळात लपलेले असतील त्याचा पत्ता नाही, देवेंद्र फडणवीस देखील कोणत्या तरी बिळात लपून बसलेले असतील आणि मग त्यावेळी भाजपने बांधलेले कार्यालय हे केंद्र सरकारच्या माध्यमामधून सरकार जमा किंवा अन्य पक्षांच्या ताब्यामध्ये जाऊ शकतात. हा पायंडा भाजप शिंदेच्या मार्फत सध्या पाडून देत आहे आणि भविष्यामध्ये त्याचे परिणाम भाजपला आणि शिंदेंना खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात अशी परिस्थिती आहे. मग दुसरा मुद्दा आहे तो पोस्टर फाडण्याचा. मग एकनाथ शिंदेंनी ठाण्यात लावलेले होते, ते मुंब्र्यामध्ये लावलेले होते म्हणून काही कार्यकर्ते हाताशी धरून पोस्टर फाडण्याचं काम केल्याचं व्हिडिओमधून आपण सर्वांनी पाहिलं. मग भविष्यामध्ये एकनाथ शिंदेंचं कुठेही पोस्टर लागू शकेल का अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण उत्साही कार्यकर्ते भरपूर असतात आणि जर महाविकास आघाडी सत्तेवर आली तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात, कोणत्याही तालुक्यात, कोणत्याही मतदारसंघात खरंच एकनाथ शिंदेंचं पोस्टर हे लागलेलं दिसेल का आणि जर लावलं तर ते फाडल्याशिवाय वाचू शकेल का, याचं आत्मचिंतन हे एकनाथ शिंदे आणि कंपूने केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी देखील केलं पाहिजे, कारण त्यांचे देखील पोस्टर हे लागणार आहेत. मग जो सत्तेवर येईल त्यांनी विरोधकांचे पोस्टर फाडायचे असा नवीन पायंडा हा शिंदे फडणवीस पाडत असल्याचं दिसत आहे आणि त्याचे परिणाम भविष्यात त्यांनाच भोगावे लागू शकतात. यामध्ये तिसरं आहे पोलिसी बळाचा वापर करणं. तर शिंदे आणि फडणवीसांनी हे लक्षात ठेवावं, आज पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत कारण त्यांचं सरकार आहे. 2024 नंतर शिंदेची अवस्था तर वाईट होणारच आहे, फडणवीसांची अवस्था सध्याच वाईट झालेली आहे. घरगड्यासारखं मोदी शहा फडणवीसांना राबवून घेत आहेत. उठ म्हणलं की उठवितेत, बस म्हणलं की बसवितेत. मी पुन्हा येईन म्हणले होते तर ते शिंदेच्या हाताखाली काम करायची वेळ आलेली आहे, अजितदादाच्या हाताखाली काम करायची वेळ आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस सध्या कुठंच नसल्यासारखं आहे. म्हणजे त्यांच्यासारखा कमनशिबी राजकारणी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणीच दिसत नाहीये. आणि मग अशा अवस्थेमध्ये जर भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि जर त्यांनी ठरवलं पोलिसी बळाचा वापर करायचा, तर फडणवीस, शिंदे किंवा त्यांचे जे चेले चपाटे आहेत तर ते मोकाट फिरू शकतील का किंवा ते मोकाट वावरू शकतील का? जे कुंभोज वगैरे सोडलेले आहेत ना, नितेश राणे, इकडे ते राणा वगैरे, तर हे खरंच बाहेर असतील का यावर माझं प्रश्नचिन्ह आहे. महाविकास आघाडीने जर ठरवलंच
तर हे खरंच मोकाट असतील का, बाहेर असतील का मग जेलची हवा खात मध्ये असतील? कारण सध्या दादा भुसेंचं कनेक्शन सापडतंय, तिकडे राहुल कुलचा घोटाळा सापडतोय, इकडे आणखी वेगळ्या एका कारखान्याचा घोटाळा सापडतोय. मग असे ह्यांचे देखील घोटाळे आहेत. मग जर महाविकास आघाडीने ठरवलं तर फडणवीस नक्की कोणत्या जेलमध्ये असतील आणि शिंदे कोणत्या जेलमध्ये असतील याचा विचार न केलेला बरा. मग यामध्ये चौथा मुद्दा राहतो तो काहीशे कार्यकर्ते जमा करायचे आणि घोषणा द्यायला लावायच्या किंवा मग भांडणं होतील, वाद होईल, दंगा घडेल अशी परिस्थिती निर्माण करायचं काम शिंदेंनी केलं. सत्ता आहे, काहीशे कार्यकर्ते आत्ता आले होते, सत्ता गेल्यानंतर खरंच शिंदेच्या मागं ते काहीशे कार्यकर्ते देखील असतील का घोषणा द्यायला? कारण शिंदे हे फक्त ठाण्यापुरते मर्यादित आहेत. मी आधीच सांगितलं, वेगवेगळ्या जे विभाग आहेत त्यामध्ये ते कुठंच नाहीयेत. मग वेगळ्या विभागात काहीशे जमणं सोडा, पण त्यांच्या ठाण्यात देखील काहीशे कार्यकर्ते जमतील का हा प्रश्न आहे. आणि मग त्यावेळी जर समोरून काही हजारावर जर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमा झाले तर एकनाथ शिंदे त्यांच्या गाडीमध्ये देखील मोकळेपणाने महाराष्ट्रात फिरू शकतील का, यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि हा पायंडा हा शिंदेंनीच पाडलेला आहे, ज्याचे परिणाम शिंदेंनाच भोगावे लागू शकतात. आणि मग तीच गत, तीच अवस्था फडणवीसांची देखील होऊ शकते. कारण त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून आता सध्या जी भाजप आहे, ज्यामध्ये मग विखे पाटील असतील, इकडं जगजितसिंह पाटील असतील किंवा पडळकर, खोत, हे जे काही उपरे आहेत, राणे, जे लाड वगैरे, तर हे सत्ता आहे म्हणून फडणवीस सोबत आहेत. आणि फडणवीसांची बार्किंग ब्रिगेड म्हणजे फडणवीसनी छू म्हणलं की यांनी भुंकायला चालू करायचं. तर अशा अवस्थेमध्ये हे सर्वजण जे आहेत, तर फडणवीसांनी हा विचार करावा की सत्ता गेल्यानंतर हे लोक खरंच फडणवीसांच्या इशाऱ्यावर भुंकणार आहेत का? फडणवीस छू म्हणल्यावर खरंच हे भुंकणार आहेत का? आणि मग जर अशा पद्धतीने जर कार्यकर्तेच उरले नाही तर फडणवीस देखील एकनाथ शिंदेसारखे मोकळेपणाने गाडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरू शकतील का? फडणवीस देखील, कारण महाराष्ट्राचे नेते नाहीच आहेत, ते उपऱ्यांचे नेते आहेत, ते आयारामांचे नेते आहेत, ते ईडी ग्रस्त, सीबीआय ग्रस्त किंवा इन्कम टॅक्स ग्रस्त जे लोक आहेत त्या लोकांचे नेते आहेत. आणि मग जेव्हा सत्ता जाईल केंद्रातली तेव्हा फडणवीसांची अवस्था अतिशय वाईट होणार आहे आणि शिंदेची देखील वाईट होणार आहे. अशा प्रकारचे सर्व परिणाम हे येणाऱ्या काळामध्ये कदाचित 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी आपल्याला पाहायला मिळतील. मग त्यामध्ये महत्वाचे 4 मुद्दे की शाखा पाडणं, शाखा ताब्यात घेणं, पोस्टर फाडणं, पोलिसी बळाचा वापर करणं आणि कार्यकर्ते जमवून दंगल सदृश्य, भांडण सदृश्य परिस्थिती निर्माण करणं, याचा पायंडा हा एकनाथ शिंदेंनी आणि फडणवीसांनी मिळून मुंबऱ्यामध्ये पाडल्याचं दिसलं. आणि त्याचे परिणाम शिंदे फडणवीसांना भविष्यामध्ये भोगावे लागण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. माझ्या या मुद्द्यांविषयी आणि माझ्या या भविष्यामधील परिणामांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.